सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि आजचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ होण्याची शक्यता आहे। वेगवेगळ्या योजनेचे पैसे, वेगवेगळ्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत। आता 3 योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या योजनेचे पैसे येणार आहेत। त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पीक विमा वितरण असेल, धान बोनस असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापूस सोयाबीन भावांतर योजनेच्या माध्यमातून कापूस सोयाबीनला अनुदान देण्याबाबतचा सरकारचा निर्णय असेल। तर मित्रांनो, या तिन्ही अपडेट संदर्भात एक थोडक्यात अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असे शेती संदर्भात नवनवीन व्हिडिओज तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि आजचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि यामध्ये सर्वात प्रथम पहिली गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी ही आहे की पत्रकारांच्या माध्यमातून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना पीक विम्याच्या वाटपासंदर्भामध्ये प्रश्न विचारला असता त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की लवकरच आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यंदाचा सरसकटचा किमान जो 17,500 रुपयाचा जो पीक विमा मंजूर केलेला आहे तर तो शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरित करणार आहोत। सध्या पीक विमा वाटपाच्या साइटवर काही तांत्रिक बिघाड आहे, तांत्रिक प्रॉब्लेम आहे, तर ते तांत्रिक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावर येणाऱ्या 8 दिवसामध्ये यंदाच्या सरसकटच्या पीक विम्याचं वितरण आम्ही करणार आहोत। राज्य सरकारनं राज्य हिस्सा अनुदान विमा कंपनीला दिलेला आहे, केंद्रानं सुद्धा केंद्र हिस्सा अनुदान विमा कंपनीला दिलेला आहे आणि शेतकऱ्यांचा तर हिस्सा ऑलरेडीच 526 कोटी रुपयांचा विमा कंपन्यांना अदा झालेला आहे। त्यामुळे पीक विमा वाटपामध्ये कुठलाही विलंब झालेला नाही। राज्य सरकारने सुद्धा उंबरठा उत्पन्नाची आकडेवारी केंद्राला सादर केलेली आहे, त्यामुळे पीक विमा वाटपाची आता कुठलीही दिरंगाई होणार नाही आणि येणाऱ्या 8 दिवसांमध्ये पीक विम्याचं वितरण होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरा अपडेट आहे धान बोनस अनुदान। मित्रांनो, धान बोनस म्हणजे धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आपण जर पाहायला गेलं तर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून धान बोनस अनुदानावरती बोलले। धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी तुम्ही 20,000 रुपये कधी देणार यावरती प्रश्न विचारला असता मंत्री महोदयांच्या माध्यमातून असं उत्तर देण्यात आलेले आहे की आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचं बोनस लवकरच शेतकऱ्यांना देणार आहोत आणि हेक्टरी 20,000 रुपये आम्ही अनुदान धानाचं शेतकऱ्यांना देणार आहोत, अशी माहिती सुद्धा मंत्री महोदयांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्यांना लवकरच धानाचं बोनस हेक्टरी 20,000 रुपये भेटणार असल्याची माहिती मंत्र्यांच्या माध्यमातून या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे मंत्री यांच्या माध्यमातून जे काही माहिती दिली त्यानुसार आता जे शेतकरी पात्र आहेत त्या लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये धानाचं अनुदान हेक्टरी 20,000 रुपये 2 हेक्टरची मर्यादा आहे। आता तुमचं 2 हेक्टर धान असेल तर तुम्हाला 40,000 रुपये 2 हेक्टर पर्यंत मिळणार आहेत। यांची संपूर्ण प्रोसेस, संपूर्ण प्रक्रिया आता लवकरच पार पाडली जाऊन धानाचं अनुदान शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरित होणार असल्याची माहिती मंत्र्यांच्या माध्यमातून या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कालच्या दिवशी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरा अपडेट असा आहे कापूस सोयाबीन भावांतर योजना। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की लोकसभा निवडणुकीच्या अगोदर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांच्या माध्यमातून कापूस सोयाबीनसाठी हेक्टरी 5,000 रुपयाचं त्यांनी अनुदान जाहीर केलं होतं आणि बोनस जाहीर केलं होतं। त्यानंतर त्या शेतकऱ्यांना भेटलं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच प्रकारे यंदा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। कापूस सोयाबीन कमी भावामध्ये विकलेला आहे, त्यामुळे भावांतर योजनेच्या माध्यमातून भाव फरक भरून निघावा यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान द्यावं भावांतर योजनेच्या माध्यमातून आणि त्यासाठी सरकारने प्रयत्न करावे यासाठी असं विचारण्यात आलं या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये। त्यामुळे मंत्र्यांच्या माध्यमातून असं उत्तर देण्यात आलेलं आहे की ही कृषी विभागाकडे संपूर्ण माहिती आहे, त्यामुळे कृषी विभागाने निर्णय लवकरच घेतला जाईल आणि कापूस सोयाबीन भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कापूस सोयाबीनचं अनुदान आता दिलं जाणार असल्याची माहिती सुद्धा या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, असं जर झालं तर कापूस सोयाबीनला हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरची मर्यादा असेल किंवा 3 हेक्टरची जे सरकार ठरवेल त्यानुसार शेतकऱ्यांना हे सर्व अनुदान भेटणार आहे। त्यामुळे मित्रांनो, अर्थसंकल्पीय अधिवेशन हे खूप शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। आता शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार याच्या पुढेही म्हणजे राहिलेल्या काही दिवसांमध्ये कोणते निर्णय घेतंय ते सुद्धा बघण्यासारखं आहे। परंतु सध्या म्हणजे आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत शेतकऱ्यांसाठी पीक विमा वाटपा संदर्भात अपडेट असेल, धान बोनस अनुदाना संदर्भामध्ये असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं की धान उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही बोनस दिले ते तर द्याच,
त्यानुसारच कापूस सोयाबीन भावांतर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कापूस सोयाबीनचं सुद्धा अनुदान द्यावं अशी मागणी धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या म्हणजे धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जी काही कापूस सोयाबीन भावांतर योजनेच्या माध्यमातून जी काही कापूस सोयाबीनच्या अनुदानासाठी जी मागणी मांडलेली आहे तर त्यावर नक्कीच राज्य सरकार विचार करेल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून लवकरच हा डाटा दिला जाईल किंवा लवकरच निर्णय घेतला जाईल अशी सुद्धा माहिती सरकारच्या वतीने देण्यात आलेली आहे। त्यामुळे कापूस सोयाबीन भावांतर योजना काही दिवसातच राज्यामध्ये राबवून शेतकऱ्यांना कापूस सोयाबीनचं अनुदान द्यावं अशी मागणी धनंजय मुंडे यांची आहे। त्यानुसार आता ह्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कापूस सोयाबीनचं अनुदान मिळतंय का हे सुद्धा बघण्यासारखं आहे। त्यामुळे सध्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कापूस सोयाबीनचं अनुदान असेल, धान बोनस, धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचं बोनस हेक्टरी 20,000 रुपये ऑलरेडी सरकारने मंजूर केले, ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। त्यानंतर यंदाचा सरसकटचा पीक विमा किमान जो 17,500 रुपयाचा सरकारने जो मंजूर केलेला आहे तर तो सुद्धा येणाऱ्या 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अजून काही सरकार निर्णय घेईल का या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसंदर्भामध्ये ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा। तुम्हाला या सरकारबद्दल काय वाटतं, या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्या शेतकऱ्यांसंदर्भामध्ये सरकार कोणते निर्णय घेऊ शकतं हे सुद्धा तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।